चेहऱ्यावरील वांगाचे डाग, पिंपल्सचे डाग किंवा सुरकुत्या निघून जाण्यासाठी आणि चेहरा जो आहे तो अगदी सुंदर, मऊ, मुलायम आणि गोरा होण्यासाठी बनवूया हा होममेड साधे सिंपल इन्ग्रेडियंट वापरून घरगुती फेस पॅक. हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिवाळ्यामुळे आपली स्किन जी आहे ती डल झालेली असते, कोरडी पडलेली असते, आपल्या चेहऱ्यावरती काळेपणा आलेला असतो. तर तो काळेपणा जो आलेला आहे तो निघून जाण्यासाठी, चेहरा जो आहे तो गोरा, एकदम चमकदार आणि टवटवीत असा होण्यासाठी एक छान असं आपण एक फेस पॅक पाहणार आहोत. खूप छान आणि एकदम साधी सिंपल ही रेमेडीज आहेत, पण याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला 100% तुम्हाला याचे रिझल्ट भेटणार आहेत. तुम्हाला एका यूजमध्येच तुमच्या चेहऱ्यामध्ये जो आहे तो फरक झालेला जाणवणार आहे या उपायाने. तर अगदी साधी सिंपल अशी याची होम रेमेडीज आहे. तर बघा, हिवाळ्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातील जे कोरडी जी स्किन आहे ती खूप जास्त प्रमाणात कोरडी पडेल. आपल्या शरीराची असू दे, आपल्या स्किनची असू दे, तर खूप जास्त ड्राय होते स्किन आणि अशा प्रकारे पांढऱ्या पांढऱ्या प्रकारचे बघा एक बारीक असं रवाळ थर येतो स्किनवरती, किंवा टवटवीतपणा जो असतो तो स्किनमधला पूर्णपणे निघून गेलेला असतो आणि स्किन जी आहे आपली ती एकदम निस्तेज अशी दिसायला लागते. तर त्यासाठीच एकदम छान आणि टवटवीत, मऊ, मुलायम स्किन होण्यासाठी एकदम छान अशी घरगुती उपाय आपण आज पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊया की मी यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट जे आहेत ते वापरलेले आहेत. तर बघा, यामध्ये मी पहिलं जो इन्ग्रेडियंट वापरलेला आहे तो आहे आपल्याला तांदळाचं पीठ हवं आहे. तर तांदळाचं पीठ काय करणार आहे, आपल्या स्किनवरती जे आहे ते स्क्रबिंगचं काम करणार आहे. आपली जी डेड स्किन आहे ना ती आतमध्ये जाऊन पूर्ण खोलवर आहे जाऊन ते डेड स्किन जे आहे ती रिमूव्ह करण्याचं काम जे आहे ते तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये मदत करणार आहे किंवा उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण जी यात गोष्ट ॲड केलेली आहे ते म्हणजे मध. तर मधामध्ये अँटीबॅक्टेरियल तसेच अँटी इन्फ्लेमेटरी हे प्रॉपर्टीज खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती जे मुरूम असतात किंवा मुरुमांचे जे डाग असतात ते कमी होण्यास खूप जास्त आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती बघा, डोळ्यांच्या साईडला, ओठांच्या साईडला जे असे सुरकुत्या आल्यासारखे दिसतात, त्यामुळे आपले एज जे आहे ते जास्त झालेलं दिसतं. तर बघा, हे सुरकुत्यांचं जे प्रमाण आपल्या चेहऱ्यावरती आलेलं असतं तर ते कमी करण्यासाठी पण आपल्याला इथं मध जे आहे ते खूप जास्त उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर बघा, माझं फेवरेट असं आपलं इन्ग्रेडियंट आपण यात वापरलेलं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेलचे एवढे प्रचंड फायदे आहेत आपल्या स्किनसाठी, तुम्हाला माहीतच असेल. आपल्या स्किनला मॉइश्चर देण्यासाठी, स्किन चमकदार बनवण्यासाठी, स्किन टवटवीत होण्यासाठी, स्किनचे ऑल ओव्हर सगळे प्रॉब्लेम जे आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला ॲलोवेरा जेल जे आहे ते खूप जास्त उपयोगी पडते. आपल्या चेहऱ्यासाठी तसेच केसांसाठी देखील ॲलोवेरा जेलचे प्रचंड फायदे आहेत. तर इथं मी तिसरं जे इन्ग्रेडियंट यूज केलेलं आहे ते आहे ॲलोवेरा जेल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पुढचं जो इन्ग्रेडियंट लागणार आहे हे फेस पॅक बनवण्यासाठी तर ते आहे विटॅमिन ईची कॅप्सूल. तर विटॅमिन ईच्या कॅप्सूलचे जे फायदे आहेत ते तर एवढे प्रचंड आहेत. आपली स्किन एकदम चमकदार, टवटवीत किंवा स्किनला आपल्या मॉइश्चर किंवा ओलावा जे आहे ते देण्याचं काम जे आहे ते विटॅमिन ई करणार आहे. त्याचप्रमाणे बघा, विटॅमिन ईच्या यूजमुळे चेहऱ्यावरील जे वांगाचे डाग असतात किंवा आपले पिंपल्सचे जे डाग असतात ते देखील कमी होण्यास खूप जास्त मदत होणार आहे. आणि आता आपल्याला लास्टचा जो इन्ग्रेडियंट लागणार आहे तो आहे ग्लिसरीन. तर नक्कीच थंडीमध्ये ग्लिसरीनचा यूज आपल्या चेहऱ्यासाठी जास्तीत जास्त करावा, जेणेकरून आपली स्किन जी आहे ती ड्राय पडणारच नाही किंवा स्किनवरती काळेपणा जो आहे तो येणारच नाही किंवा स्किनवर अशी सुरतुकल्यासारखी अजिबात दिसणार नाही. प्रचंड फायदे आहेत ग्लिसरीनचे आपल्या चेहऱ्यासाठी. तुमच्याकडे जर नसेल ग्लिसरीन तर नक्की एक बॉटल ग्लिसरीनची घेऊन या आणि त्याचा यूज करा. तुम्हाला बघा, हळूहळू प्रचंड फायदे जे आहेत ते ग्लिसरीनचे भेटणार आहेत. तर ग्लिसरीनमुळं काय होणार आहे, त्वचा एकदम टवटवीत आणि अशी तुकतुकीत अशी दिसणार आहे. तर एवढे जे इन्ग्रेडियंट आहेत ते आपल्याला हे फेस पॅक बनवण्यासाठी लागणार आहे. तर पुढं आपण बघूया की मी हे फेस पॅक जे आहे ती कशा पद्धतीनं बनवलेली आहे.
तर हा फेस पॅक बनवण्यासाठी मी इथं स्टार्टिंगला एक छोटासा बाऊल घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये मी छोट्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा जे आहे ते तांदळाचं पीठ जे आहे ते ॲड केलेलं आहे. खूप छान आणि तुम्हाला 100% रिझल्ट देणारा असा हा घरगुती फेस पॅक आहे. तुमच्या देखील चेहऱ्यावरती खूप टॅनिंग झालं असेल, चेहऱ्यावरती वांगाचे किंवा मुरुमांचे डाग आले असतील किंवा सुरकुत्या आल्या असतील, तर नक्की हा फेस पॅक जो आहे तो एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला 100% याचे रिझल्ट जे आहेत ते भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा त्याच चमच्याने मी 1 चमचा जे आहे ते मध यामध्ये ॲड केलेला आहे. तर मधामुळे स्किनला मॉइश्चर भेटणार आहे, स्किन मऊ मुलायम होणार आहे. त्याच्यानंतर मी तर 2 चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल घातलेला आहे. तर ॲलोवेरा जेलमुळे देखील चेहऱ्याला मॉइश्चर जे आहे ते भेटणार आहे. तर इथं मी छोटा चमचा यूज केलेला आहे. तुम्ही मोठ्या चमच्याने देखील हेच माप ठेवा. तर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक विटॅमिन ईची कॅप्सूल जे आहे त्याचं जेल ॲड करायचं आहे. आणि लास्टला आपल्याला महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ग्लिसरीन घालायचं आहे. ग्लिसरीनमुळं चेहरा अगदी टवटवीत किंवा चेहऱ्यावरती एक सॉफ्टपणा येणार आहे ग्लिसरीनमुळे. ग्लिसरीनचे आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान असे फायदे आहेत. तर अशा पद्धतीनं आपला फेस पॅक जो आहे तो बनून रेडी आहे. तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा फेस पॅक बनवून चेहऱ्यावरती लावून पहा. तुम्हाला एका यूजमध्येच तुमची स्किन जी आहे ती अगदी सॉफ्ट झालेली तुम्हाला जाणवेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा फेस पॅक जो आहे तो बनवायचा आहे. तर अगदी साधे सिंपल इन्ग्रेडियंट आपण यात यूज केलेले आहेत आणि अगदी साधा सिंपल असा हा फेस पॅक आहे. पण याचे रिझल्ट जे आहेत ते अगदी छान आणि सुंदर होतील. तुमचा चेहरा अगदी गोरा झालेला तुम्हाला दिसेल. पण बघा हा उपाय जो आहे तो तुम्हाला 1-7 दिवस तरी ट्राय करावा लागेल. तुम्ही 7 दिवसात 2दा करा किंवा 3दा करा, पण हा 7 दिवस तर नक्की यूज करा. पहिल्या यूजमध्येच तुम्हाला जो आहे तुमच्या चेहऱ्यामध्ये बऱ्यापैकी जो आहे तो फरक झालेला दिसणार आहे. तर बघा आता हा लावायचा कधी, तर दिवसभरात तुम्ही 15 ते 20 मिनटं कधीही हा फेस पॅक जो आहे तो चेहऱ्याला लावून ठेवा. छान 2 मिनटं स्क्रब करा आणि त्यानंतर 15 मिनटं हा फेस पॅक चेहऱ्याला तसंच सुकण्यासाठी ठेवून द्या आणि 15 मिनटानंतर चेहरा जो आहे तो थंड पाण्याने वॉश करून घ्या. आणि चेहरा छान थंड पाण्याने वॉश केल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर नक्की लावा. तुमच्याकडे जर मॉइश्चरायझर कोणतं नसेल तर थोडंसं तुम्ही रोज वॉटर देखील चेहऱ्याला लावलात तरी चालेल किंवा थोडंसं ॲलोवेरा जेल आहे ते देखील लावलात तरी चालेल. थोडी स्किन ड्राय पडते त्यामुळे नक्की मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून चेहरा जो आहे तो ड्राय पडणार नाही आणि एकदम तुम्हाला फ्रेश आणि टवटवीत असे वाटेल. तुम्हाला नक्कीच चेहरा वॉश केल्यानंतर तुमची स्किन जी आहे ती अगदी मऊ मुलायम आणि ड्रायनेस जो आहे तो चेहऱ्यावरील पूर्णपणे गेलेला दिसेल. पण तुम्हाला जर चेहरा गोरा झालेला बघायचा असेल, सुरकुत्या कमी झालेल्या बघायच्या असतील, चेहऱ्यावरील मुरुमाचे वांगाचे जे डाग आहेत ते कमी झालेले बघायचे असतील, तर कंटिन्यू हे 7 दिवसात 2 ते 3 वेळा तरी हा उपाय जो आहे तो नक्की ट्राय करा. 100% तुम्हाला याचे रिझल्ट जे आहेत ते भेटतील याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात हे देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील नक्की लाईक करा. व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या उपायाचे किंवा या व्हिडिओचे फायदे होतील. आणि आपल्या चॅनलला देखील असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायचे असतील साधे सिंपल घरगुती, तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.